राम राम भावांनो बहिणीनो, आज बघा दना दना पेटली चूल. नानीना घेतलंय मोठं भगुल. हा इकडं काय मसाले बिसले दिसतेत. हा काय काय भानगड काय का रे? अहो मग आता तुमचं लय चालत ना, मला मटण कर. हा मग आणली मग एकदा. आता आज चिकन बिर्याणी करते तुमच्यासाठी. असं का? म्हणजे आज चिकन बिर्याणीची रेसिपी बो. अरे वा. मी काय लय म्हणजे त्याच्यातलं काय लय म्हणजे आपली साध्या पद्धती नाही. मी काय आचारी बिचारी नाही. हे बघा. हा हा तुला येते का पण? हा हा याच्यात काय घेतलंय? कांदा असा उभा आहे का? हे बघा असा कांदा चिरून घेतलाय. 2 कांदे चिरले असे. हे असं मोकळा करून घ्यायचा कांदा असा. मग आता ही पातेलं टाकून असं पातेलं वरतून देणार. परतून घ्यायचा कांदा. तेल टाकणार आहे. कांदा परतून घेते. आलं लसणाची पेस्ट काढलेली आहे. कुठे पेस्ट? ही बघा. हा बा याच्यात आलं लसूणची पेस्ट. त्याला तेवढं आलं लसूण घालता का तुम्ही? भारी लागत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे जे नॉन व्हेज असतं तर हे का जेवढं चुलीवरचं भारी लागत का तेवढं गॅसवरचं शेगडीवरचं याच्यावरचं भारी लागत नाही. बरोबर आहे की नाही? तर त्या कांद्यात काय टाकलं तो? पोळीवर तेल टाकलं. तेल टाकलं. डागायचं नाही ना. पण असा लाल लाल परतून घ्यायचा कांदा मस्त असा. कांदा एकदा परतून घ्यायचा. मग आहे का पेस्ट काढून घेते मी अशी खाली एकदा. बोलली नाही करीत का पेस्ट त्याची? नाही, गिरवी करायची आपल्याला. 2 टमाट्याची गिरवी करायची याला. असं आहे का? म्हणून पेस्ट काढून घेते मी. टमाट्याची गिरवी काढते ना. तर असं आमचं चालू आहे काम. आणि आम्ही आहे का हे गावाकडचं असं वातावरण आहे. तेव्हा त्या पलीकडं असं आहे का ऊस तोडणारे कामगार आहेत. त्यांचा एक अड्डा बसलेला आहे पलीकडून. हे तर मस्त आहे की त्यांचा अड्डा आहे. हे आपलं गावाकडचं असं वातावरण आहे. टमाट्याचं ते काढून आणते का तवर? हा तवर मी तुम्हाला आमच्या गावाकडचं असं वातावरण दाखवतो. असा मस्त आपला हा घरापासला रस्ता आहे. हे तोडीवाल्यांचा अड्डा आहे. तिकडे त्यांचा ट्रॅक्टर लावलेला आहे. असं मस्त पैकी असं वातावरण आहे. हे आपलं घर आहे. आणि त्या घराजवळ नानी बिर्याणी बनवायचं काम चालू आहे. है का नाही? मस्त पैकी असं. कांदा मस्त परतू राहिलाय बरं का. कांदा किती भारी झालाय तो. असा गुलाबी गुलाबी कलर येऊ राहिला त्याच्यावर. लाल लाल असा. आता याच्यात मसाले घेतले सगळे. कोणते कोणते मसाले घेतले? मीठ घेतलेलं आहे. हळद पावडर घेतली. बिर्याणी मसाला घेतला. बिर्याणीचा मसाला म्हणजे पावडर पण घेतली. ठोसर पण घेतला. आपण तो गरम मसाला म्हणतो का ठोसर, तो पण घेतला. आणि परत मटन मसाला पण घेतला याच्यामध्ये. असं का? एवढी वाटी भरून आपण मसाला तयार केला. आता बघ 2 टमाट्याची गिरवी काढून आणली. 2 टमाट्याची. फक्त टमाटे आहे का? फक्त टमाटे. दही नाही टाकेल का? दही टाकायचं. तुम्ही टमाटे टाकायचं. दही पण टाकता ना. हा का? टाकलं का? नाही अजून. आता एक तेल टाकते परत. हा मी 2 पाळ्या तेल टाकणार आहे परत. ओके. अरे ते बिर्याणी टाकून घेणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट. आपल्या भावांचा बऱ्याचशा बहिणींची कमेंट आली आहे का कुळदाची जिलेबीची रेसिपी करा. शेंगुळे कुळदाची जिलेबी करायला कुळी आणावं लागते. उद्या बाजार आहे. उद्या बाजारातून घेऊन ये आणि मग त्याची मस्त पैकी रेसिपी करू आपण. कमेंट केलं का भावानी? चालेल ना, करू ना.
आलं लसूण पेस्ट मस्त परतून घेतली मी. परत ते कांदे चालून घेतली. मला तीन उठायला लावू. हे बघा कांदा मस्त ब्राऊन ब्राऊन झालाय. हे असं झालंय लाल जस काय नाही का, तुला राग आल्यावर नाही का तू तोंड लाल होत. अहो मी कायची लाल होते. तू काळी आहे नाही का. तुम्ही तर म्हणताच मुंगळी मुंगळी मुंगळी. मुंगळी म्हणतो ना मी तुला मग. हा पण मी आहे अशीच मला आवडते. तुला कशी आवडन. नाही नाही कसं काही कसं राहतं बाया ती किती भारी आहे. तिच्यासारखी जर मी असते तर तस काही नाही. मी माझ्यावरच प्रेम करते. मीच माझ्यावर. असं आहे का. मला आवडते. मी आहे तसंच आहे अशीच आवडते मी मला. असं होय. माझं आज काय नाही का समोरचं लय भारी मग तसं पण पाहिजे होतं. आपण आपलं काही नाही तसं. अरे पण मग मला काय म्हणायचं, हे नॉन व्हेज खाल्ल्यामुळं मूळव्याध होऊ शकतं ना. होऊ शकतं. आणि मग त्याचं औषध पण भेटणार आहे ना आपल्याकडं. हा भावांना बहिणीनं मूळव्याध त्यांना आहे. त्यांना आपल्याकडे औषध भेटणार आहे. आपला नंबर 9011 पुढचा किती सांगा ना. 71 25 14 हा आपला नंबर आहे. या नंबरवर कॉल करा. त्यांना मूळव्याधचं औषध भेटून जाईल. हा पण औषध पार्सल भेटणार नाही. पार्सल नाही, तुम्हाला आपल्या घरी येऊन औषध घेऊन जावं लागेल. आता बघा ह्यो मसाला आहे का ह्यो टाकणार मी याच्यात. पेस्ट आणि कांदा लय भारी परातला होता ना. मग मसाला टाकून घेतला घेऊन मी त्याच्यात. अजून पळी तेल घालून घेते म्हणजे मग भरपूर तेल होईल त्याला. मी आहे का बरंच 5-6 पाळ्यात तेल घालून घेतलंय त्याला. तेल भरपूर लागत बरं का बिर्याणीला. तर मग बिर्याणी भारी होती. आता मी तेलाचं बाजूला ठेवून दिलं कारण आपल्या अक्कल चालत नाही ना. मग मी आता बघा ते मटणाला हात लावायच्या अगोदर मी सगळं टाकून घेतलं त्याच्यात. हे तेलाचं पण बाजूला ठेवून दिलं. आता हे बघा ही पेस्ट आहे का ही पण टाकून घेणार मी याच्यामध्ये परतायला. हा टमाटर पेस्ट आहे ना ती परतायला टाकून घेणार मी त्याच्यामध्ये. असं भारी मिश्रण तयार झालंय आता याचं. एक नंबर वास आला. वाचले बरं एवढा कांदा बिंदा सगळा कांद्याचा आहे ना असा एकदम मस्त असा हे झाला गाळ झाला. काही पातळ होता का त्याचा गाळ झाला. आणि असा मसाला बिसाला मस्त झालाय. आता मी टाकणार चिकन आणलेलं आहे ना. तर हे बिर्याणी करायची ना. पाणी टाकावं आता. माझा हात यायला लावला टाका म्हणजे चवली खराब नाही व्हायची. किती आणलं रे. पावशेर असो किंवा किती असो पण मग आणलं टाक. हा बस 1 किलो आहे. 1 किलो आणलं. अरे वा. आता त्याच्यात आहे का आपण सगळं मिश्रण तयार केलं तर त्याच्यात आपण हे मटण धुवून घेऊन त्याच्यात टाकून दिलं. आता हे मस्त हलवून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं. असं आहे का. बर वाचले छान आलं. वाचले बरे आलं. भावांनो बहिणीनो तुमच्या तोंडाला पाणी सुटन अशी मस्त रेसिपी नानीची. आणि हे घरगुती आहे. हे गावरान पद्धतीची. हे काय लय भारी नाही आणि हाय पाय नाही. आणि तांदूळ बी आपण काय करतो. कोणते तांदूळ वापरले रे. ते ना त्या दिवशी आणलेले होते विकत. ते निम्मे घरातले निम्मे. मला शिकवतोय ना घरातले म्हणजे आपले कुपनचे तांदूळ राहते का त्याचेच लय आवडते. लय छान. आता वापरले कोणते आता सध्या. ते दोन्ही मिक्स केले. हा मग मी तेच म्हणून राहिलो कुपनचे निम्मे आणि हे निम्मे. कारण पोरांना नुसते कुपनची आवडत नाही. मला कुपनचीच आवडती. हा ना. आपण दोघांना आवडते पण पोरांना आवडत नाही ना त्यांना. त्याच्यामुळे आहे का मग काय करतो आम्ही ते निम्मे आणि हे निम्मे. आता हे 1-2 प्लेट जर घ्यायचे ठरले ना 1 प्लेट इकडची घ्यायची आणि 1 प्लेट
आपले कुपनचे घ्यायचे हा असं असं असं. तर अशा पद्धतीनं चालू आहे दाखवा आता. चुलीचा असा धना धना जाळ आणि त्या जाळावर परत चिकन. तोंडाला पाणी आलो. हे बघा आबा असं आहे, तेल आहे का सुटलंय त्याला, असं तेल सोडलंय आबा असं मस्त. लय जोरदार दिसतंय दणका. जोरदार दणका आहे एकदम मस्त बिर्याणी. तर आता त्याच्यात तांदूळ कधी टाकायचे? पण टाकून थोडस शिजून घेते मग तांदूळ टाकायचे, कारण तांदूळ लवकर शिजतो. तांदूळ भातमध्ये भात करून घेतला ना. हा टाक ना, पण मग तर आपण तुम्ही म्हणता का बो हे चुलीवर का केलं, तुमच्याकडे तर गॅस आहे घरात. तर भावांनो बहिणीनं असा विषय आहे का आपल्या अक्काला घरातच देवघर असल्यामुळं चालत नाही घरामध्ये. हो ना, हा त्याच्यामुळं आपण घरात करीतच नाही. अजून किचनला खेटून आहे आपलं देवघर, त्याच्यामुळं आपण घरात करीतच नाही, नेतच नाही. म्हणजे घरामध्ये काय होतं त्याच्यामुळे ना आपण इथंच करीत राहतो कायम. आता तुम्ही बघत असता का आम्ही इथंच करतो कायम, जेवण पण इथंच करतो. कोणी पाहुणे जरी आले ना तरी आम्ही इथंच बनवतो, इथंच पंक्ती बसतो, इथंच जेवण करतो आम्ही सगळेजण. तर आता बाकीचा राहिलेला व्हिडिओ तांदूळ टाकून बिर्याणी तयार झाली का मग तुम्हाला एक व्हिडिओ पाहत राहा. अशी बिर्याणी एक नंबर तयार झालेली आहे आणि नानीना ताटात वाढायची चालू केलेलं आहे. हे आमचा देव आहे. देव, तुला आवडतं का मटण? नाही. मग काय आवडतं? चिकन नाही मग भात म्हणजे बिर्याणी का? अरे वा. तर हे बाय असं मस्त तयार झालेलं आहे. आता गरम गरम असं लिंबू बिंबू टाकून एक नंबर काम. कांदा चिरून तुला खायचं नाही का बरं? त्याच्या डोक्यात बॉल मारायचा? कोणाच्या? दादाच्या? बर बर, चालून. तर आता या मस्तपैकी बिर्याणी खायला. कांदा लिंबू कुठे? लिंबू आणायचंय का? तर मग या मस्त बिर्याणी झालेली आहे तयार. आणि चुलीवरची बिर्याणी आहे. चुलीवरच्या भावांना बहिणीला जर ज्याला कोणा खावाशी वाटली माझ्या हातची बिर्याणी, चिकन बिर्याणी, तर नक्की या बर का. हा तर या मस्तपैकी. तर आजचा बिर्याणी रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. ढँटडँग. राम राम.